माझं नाना नावानं मी प्रसिद्ध आहे ना, त्याचं कारण बाबा. मला कधी ते टावरे म्हणले नाही, पंढरीनाथ म्हणले नाही, नाना. मला म्हणले नाना आमच्या काकड्याची समाप्ती तर कीर्तनाला या चिकनगावून. मला चालेल येईल. आणि मला कुणकुण अशी लागली की बाबा आपल्याला कीर्तन करायला लावतील. संशय आला, कुणकुणही लागली. आणि बाबांपुढं आपण काय बोलणार उभं राहून येऊ म्हणलो. मग आम्ही पायी आलो. गावातली 4 आमची भजनी मंडळातली 4 मुलं मी. मग मी त्या मुलांना रस्त्यानं पटवून सांगितलं. म्हणलं यदा कदाचित बाबा जर मला म्हणले नाना आज तुम्हीच कीर्तन करा, मला तब्येत नाही बरोबर का माझ्या जीवावर आलं तर, आणि मला बाबा पुढे उभं राहता येणार नाही, मला भीती वाटते. तर मग मी असं म्हणेल बाबाला, बाबा माझा फार पाय दुखतो, चालून आले नाही माझा पाय दुखतोय, असं मोचला होता, लचकला होता, असं मी खोटं नाटक सांगेल आणि तुम्ही सगळ्यांनी हो हो करा, हो बाबा आम्ही त्याचे लंगडतच आले आमच्याबरोबर असं म्हणा. आणि मग आम्ही आलो तिथं आणि तसंच घडलो. मी संस्थेच्या द्वारातून प्रवेश केल्याबरोबर नाना तासभर कीर्तन करा म्हणलं. आपण जसं विचार केला तसंच घडलं. आणि म्हणलं बाबा मी केलंही असतं, पाय दुखतो यांना विचारा. म्हणले हो बाबा आम्ही ते लंगडत आले आता. खोटं बोललो. मग बाबा कीर्तनाला उभं राहिले, त्यांनीच कीर्तन केलं. मी टाळ घेऊन बाकीच्या भजनी गाणारी मंडळी असते त्यांच्यात उभं राहिलो. कीर्तनामध्ये एक चाल होत असते, म्हणजे जो अभंग विवेचनाला कीर्तनकार घेतात ना, त्या अभंगाला दोघांना चाल लावून म्हणायचं आणि मग त्यांचं व्याख्यान सुरू होतं. तर मला म्हणले नाना म्हणा तुम्ही चाल. मग मी वळीतून त्या गायनाचार्यांच्या लाईनीतून पुढे आलो, माईक जवळ उभं राहिलो आणि एक दुसराही गाणारा होता. आम्ही दोघं जण ती चाल म्हणलो. आणि गंमत अशी की चाल म्हणेपर्यंत माझा हा पाय डावा असं मोगरीसारखा सुजला. बापरे, असं सुजला स्टेजवर. मला परत लयनीत जाता येईना एवढा तो बधिरही झाला आणि सुजला. जो तुम्ही सांगितला होता त्यांना तोच पाय. आणि मी असं मला म्हणले का हो तुमचा पाय दुखत होता मग तुम्ही बसले का नाही, कशाला उभं राहिले हो. माझ्यावर रागवली. ते कधी खोटं बोलत नव्हते ना, आपण खोटं बोललेलं त्यांना खरं वाटायचं, सत्यवादी महात्मा. आणि मग मी विचार केला काय अद्भुत शक्ती, एक प्रकारचा शापच ना खोटं बोलण्याची शिक्षा. मग ती शिक्षा देवानं दिली असेल, आणि देवाने शिक्षा काय दिली असेल तर तू एवढ्या मोठ्या साधूला महात्म्याला खोटं बोलतोस, कदाचित ती शिक्षा त्याच्यामुळे देवानं दिली असेल. असं प्रभावित होत गेलो अनेक वेळेस.